सन्मान्य श्री महेशजी कडू आमचे कार्यकर्ते यांना विनंती करतो की सिद्धेश आंबरे यांचं या ठिकाणी मायेची प्रेमाची शाल पांघरून या स्पर्धेची पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय, स्वागत केला जातोय। त्याचबरोबर तरुण तडुतार युवा नेतृत्व दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी त्याचबरोबर प्रवीणजी मनवे साहेबांचं झालं। त्याचबरोबर आमचे दुसरे पाहुणे निलेश सावंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केला जाईल। त्याचबरोबर गणेश पिंगले हरेश पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचे। दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी 12 प्रतिनिधी नाही आले तर मॅच चालू होणार आहे। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी त्याचबरोबर आमचे पाहुणे निलेश सावंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। निलेश सावंत सुद्धा या ठिकाणी साहेबांचं या ठिकाणी महेशजी कडू यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये सन्मान केला जातोय, स्वागत केला जातोय। त्याचबरोबर सुरेश खरिवले सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी पुन्हा एकदा महेश कडू साहेबांना विनंती करतो की सुरेश खरिवले यांचं या ठिकाणी सन्मान करायचं आहे। सुरेश खरिवले यांचं या ठिकाणी सन्मान केला जातो। मी महेश कडू यांना विनंती असेल की सुरेश खरिवले यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं त्याचबरोबर गणेश पाटील उपसरपंच नंदनपाडा त्यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल। आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। उपसरपंच नंदनपाडा गणेश पाटील या ठिकाणी उपस्थित, आपलं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय। मॅच चालू होतं, मी समालोचक तुषार धुमालकडे बोलूया। धन्यवाद सर। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र च्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो। नमो चषक 2024 हा सोहळा पाहतोय आपण। दिग्गज संघ आमने सामने भिडतायत। एकीकडे नंदनपाडा ग्रामपंचायत आहे तर दुसरीकडे आपटी ग्रामपंचायत पाहायला मिळते। पहिल्यांदा टॉस जिंकला आणि घेतला निर्णय फलंदाजीचा। इथे मात्र दिलाय धक्का, कारण की आल्यात 6 धावा, मारलाय छक्का। ठोक डीजे। तारखेला आपण दिवाळीच्या आधी दिवाळी साजरी केली। आदरणीय मोदी साहेबांचं मी मनापासून आभारी आहे। 500 वर्षाचा इतिहास मात्र खऱ्या अर्थानं भारतामध्ये दिवाळीच्या माध्यमातून साजरा केला गेला। इथे साजरा केला गेला विकेटचा इतिहास। बाद होणारा फलंदाज षटकार ज्यानं मारला, अजिंक्य बॅक टू द डगआउट येतोय। सन्माननीय पाहुणे रुपेशजी खोपकर आणि रुपेशजी खोपकर, मिलिंदजी पाटील, गणेशजी पाटील, ग्रुप ग्रामपंचायत नंदनपाडा, उपसरपंच साहेबांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया। जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगतीये। पहिल्या चेंडूवरती षटकार मात्र आपण पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहिला, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट आपण बघतोय। 6 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात। पहिल्यांदा निर्णय घेतला फलंदाजीचा आणि या निर्णयाच्या जोरावरती 3 चेंडूचा खेळ झाला आणि 6 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती। नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय गणेश पाटील, मॅन फ्रॉम नंदनपाडा, जे नंदनपाड्याचे उपसरपंच आहेत। आता सरपंच साहेब आपल्या संघासाठी मैदानात उतरलेत। गणेश पाटील यांच्यामध्ये क्रिकेटचा क्लास आहे, अनुभव आहे आणि बऱ्याचशा मैदानावरती त्यांनी एक वेगळा इतिहास देखील रचलाय। निगडोली संघाच्या कर्णधाराला विनंती, आपला फॉर्म सबमिट करायचा आपण। इथे चेंडू बराच वेळ हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र गोलंदाजांना टिपलाय झेल।
गणेश पाटील ज्यांच्यावरती आशा होत्या ते मात्र निराश स्थितीमध्ये मैदानाच्या बाहेर येत आहेत. धावफलकावरती धावा स्थिर, 2 गडी बाद 6 आणि या 6 आकड्यावरती टीम नंदनपाडा ग्रामपंचायत संघाला आणखीन एक हादरा. सहा आकडा यावेळेस टीम नंदनपाडा ग्रामपंचायतीसाठी जरी लक्की नसला तरी 6 एप्रिल या दिवशी मात्र भारतीय जनता पार्टी स्थापना दिन म्हणून या आकड्याची ओळख आणि या आकड्यावरती आता खेळ थांबवला जातोय. तो विरोधात खेळतीये टीम आपटी ग्रामपंचायत या संघाकडून. आपटीचे अतिशय सुंदर असं नेतृत्व आणि ज्यांचं कर्तृत्व महान आहे ते मणवे साहेब मात्र या व्यासपीठावरती बसलेले आहेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या संघांना त्यांनी पॅक केले, ज्यांच्या माध्यमातून मैदानावरती उतरवलं गेलं. ते आता मात्र टीम आपटी ग्रामपंचायतीतील सगळ्या खेळाडूंचा खेळ बघतायत, जिथे त्यांचा खेळ मात्र अतिशय सुंदरतेनं होतोय मैदानामध्ये. गोलंदाजानं मात्र छक्का अर्थातच षटकार खाल्ल्यानंतर जो काय धक्का दिलाय टीम नंदनपाडा संघाला तो मात्र अप्रतिम A1 क्वालिटीचा पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॅटर डाव्या हाताचा फलंदाज आशिष आणि हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठची तिसरी विकेट तो घेणार का? कदाचित मनबे साहेब एखादं मोठं पारितोषिक या हॅट्रिक जर पूर्ण झाली तर या खेळाडूला देतील. गोलंदाज किशोर ज्यानं मात्र शोर करण्यापासून थांबवले फलंदाजाला. इथे बघा चेंडू अगोदरच हातामध्ये घेण्याआधी यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. यष्टिरक्षक चप्पळ आहे, चाणाक्ष आहे, पण आमचे पंच देखील हुशार आहे, ज्यांनी मात्र सांगितलं इट्स अ नॉट आउट. धाव मात्र पूर्ण होती ती एक या धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 7 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नमो चषकाचा हा दमदार सोहळा प्रत्येक मान्यवरांच्या साथीनं, प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्याच्या साथीनं मात्र या स्पर्धेला रंगवलं गेलं. नमो चषक हा सगळ्यांच्या डोळ्यातील पारणे फेडणारा क्षण मात्र आपण या मैदानावरती अनुभवतोय. धाकटी पंढरीच्या पायथ्याशी असलेलं हे मैदान आणि या मैदानावरती काही दिवसा अगोदर आपण जत्रा पाहिली. उमल्या विठोबा म्हणून या परिसराची ओळख आणि या परिसरामध्ये महाराष्ट्रातील भाविक भक्त मात्र पाहायला मिळाले. पण आज मात्र क्रिकेटचे भाविक भक्त या मॅचचा आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सगळ्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. हलक्या हातानं मात्र सिंगलची निवड केली गेली. इथे मात्र 1 या धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव, अर्थातच या रायगड परिसरातील बाईक मॅन म्हणून ज्याची ओळख, वंडर बॉय म्हणून ज्याला संबोधलं जातं पेनमध्ये, असा आकाश गणपत तारेकर याचा 8 नोव्हेंबर या दिवशी नक्कीच वाढदिवस साजरा केला जातो. आणि 8 या आकड्यावरती पहिलं षटक यावेळेस समाप्त झालंय टीम आपटी ग्रामपंचायत या संघाकडून. आणि नंदनपाडा ग्रामपंचायत या संघाच्या स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 2 गडी बाद 8. परिस्थिती थोडी बिकट आहे, पण या परिस्थितीवरती तुम्हाला आता मात करावा लागेल. इथून जर संघर्ष चांगला झाला तर किमान 40+ धावा स्कोर कार्डवरती नोंद केल्या जाऊ शकतात. मैदानाचा भौगोलिक विचार केला राज सावंत मला सांगतायत त्यांच्या माध्यमातून धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये लेट आली पण थेट 50 पाहायला मिळाली. तशीच 50 एखाद्या खेळाडूने जर मारली तर या धावांचा पल्ला मात्र 50+ देखील होऊ शकतो. पण काय घडतंय काय बिघडतंय हे पाहणं देखील नक्कीच आनंदाच्या या वातावरणामध्ये औचित्याचं नक्कीच ठरणार आहे. पण इथे नेक्स्ट बॉलरचा गोलंदाजी मार्कवरती आलाय. आपटी ग्रामपंचायतीतील अतिशय मिश्रित गोलंदाजी करणारा गोलंदाज नितेश पाठारे. स्ट्राइक एंडवरती फलंदाज अभिषेक जाधव, मॅन फ्रॉम नंदनपाडा. इथे त्यानं पाडा घेतलाय. बिग 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 लांबच लांबचा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून आता मी खऱ्या अर्थानं म्हणेल टांगा पलटी झाला आणि घोडे फरार. चेंडू गेला आरपार. नमो चषकाचा हा दमदार संतोष लोहार सांगतायत हा आलाय षटकार. 14 धावा स्कोर कार्डवरती. निगडोली संघाच्या कर्णधाराला पुन्हा एकदा आपण विनंती करूया, आपला जो फॉर्म आहे तो आपण आयोजकांकडे सबमिट करायचा आहे. तांबाटी संघाचा फॉर्म इथे जमा झालाय. पुन्हा एकदा घुटना टेक, ऍक्शन पे रिएक्शन देख. पण इथे यष्टिरक्षकानं पुन्हा केली चूक. या चुकीला माफी नाही.
इथे मात्र हरणाऱ्या संघाला ट्रॉफी नाहीये, हा नॉकआउटचा स्टेज आहे. सिद्धेश शांबरे मात्र खुश झालेत. विद्यमान सदस्य नंदनबाड्याचे युवकांच्या गळ्यातले ताईत म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय ते मॅचचा आनंद घेत आहेत. दत्तारामजी पाटील देखील सदस्य आहेत आणि ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. गणेश पाटील उपसरपंच आहेत जे मॅच खेळतायत, म्हणजे इथे आनंद दोन्हीकडे साजरा होतोय. आनंद ही आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळायचा होता, पण ऑफस्टंपच्या लाईन मध्ये चेंडू फेकला गेला आणि या चेंडूवरती निर्धाव पद्धतीचा खेळ होतोय. प्रसादजी पाटील, प्रसादजी देशमुख युवकांकडे पाहताना मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा हावभाव पाहायला मिळतो. युवकांसाठी 24 तास ऑन कार्य करणारे हे दोन कार्यकर्ते या व्यासपीठावरती या मॅचचा आता पूर्णपणे त्यांनी स्वतःला झोकवलंय. गेले कित्येक दिवस आपण या स्पर्धेसाठी त्यांना काम करताना बघतोय, पण इथे मात्र आता ते सुटकेचा श्वास सोडताय. सर, सगळ्यात मोठी गोष्ट आहे या विभागातली ही निशुल्क स्पर्धा आहे. इथे कोणताही मानधन घेतला जात नाहीये या खेळाडूंकडनं. त्यातून त्यांना टी शर्ट, रंगबिरंगी पद्धतीचे टी शर्ट मात्र इथे दिले गेलेत. सन्माननीय जिल्हा उपाध्यक्ष आमचे सनी यादव, मॅन फ्रॉम देवनावे, यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपण साहेब गाडीतनं एसीचा आनंद घेऊ नका, निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. ही स्पर्धा आता रंग भरतीये. रंगबिरंगी टी शर्ट घालून खेळाडू देखील रंगानं आता नावलेत आणि हे माध्यम आहे नमो चषकाचं. इथे आऊटची घोषणा आली आहे, म्हणजे फलंदाज पवेल्यांच्या आश्रयाला येतोय आणि बाद होणारा फलंदाज मॅन फ्रॉम नंदनपाडा अभिषेक, अभी नाही तो कभी नाही, यावेळेस तो थांबतोय कारण की त्याच्या जागी आता नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये. धावा लागला स्कोर कार्ड वरती 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. नेक्स्ट बॅटर विकी आमरे आता मैदानामध्ये गेलाय. यंग टायलेंट, अष्टपैलू दर्जाचा खेळाडू, मैदानामध्ये चौफेर टोललेबाजी करण्यामध्ये माहीर आहे आणि वेगावरती गोलंदाजी करणाऱ्यावरती त्याहून माहीर आहे. पण आता कशा पद्धतीनं या गोलंदाजा तो सामना करतोय, या मिश्रित गोलंदाज विविधतेनं मात्र चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीजेचं नक्कीच मी कौतुक करेल, त्यांचा आवाज आमचा आवाज त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम तो करतोय. इथे मात्र कदाचित दांडी गुल केली आहे विकी आमरे, ज्याची स्तुती आपण खूप जास्त केली, पण आशाभूत नजरेनं आता परतीचा प्रवास करतोय. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू झाला बीट आणि त्यानंतर झाली दांडी गुल. 16 या धावसंख्येवरती अजून एक जोरदार धक्का दिला गेलाय आणि हा धक्का क्रमांक आहे 4. माझे साथी गुणलेखक राज सावंत, ज्यांना या मैदानाचा बराचसा अनुभव आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 16 का डोला, 42 की छाती आणि नेक्स्ट बॅट्समन जिगरा टायगर घेऊन मैदानामध्ये जाणार का? टायगर सारखी दहाड घ्यावी लागेल आणि चेंडू आरपार मारावे लागतील. इथे धावांचं अंतर मात्र हँडब्रेकच्या साहाय्याने खेचलं गेलंय. ही गाडी थांबवली गेली आहे. या गाडीला आता रविवार सारखा मेगा ब्लॉक लागलाय. आमचे साथी समालोचक केतन पाटील सर सांगतात आम्ही रिप्ले मध्ये कार्यरत आहेत आणि त्यातून देखील क्रिकेटचा अनुभव देताना ते व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्यांचा दीर्घ अनुभव आज आमचं परम भाग्य आहे का सरांसमोर आम्हाला या व्यासपीठावरती समालोचन करण्याची संधी मात्र इथे दिली गेली आहे. एक चांगले असे क्रिकेटर देखील आहेत आणि क्रिकेटचा दीर्घ अनुभव घेऊन त्यांनी या स्पर्धेसाठी आज वेळात वेळ काढून समालोचन करण्याची संधी मात्र शोधली आहे आणि या संधीतून ते प्रत्येक खेळाडूचं मनोरंजन आणि प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत असतात. त्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक असं स्वागत करेल. त्याचबरोबर आमचे पाटील सर आहेत जे जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहेत. एरुणकर सर आहेत ज्यांना मी प्रेमाने पाटील म्हणतो कारण ते क्रिकेटमधले पाटील आहेत. जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, पण इथे मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा टिपलाय झेल आणि या देखील फलंदाजाचा संपलाय खेळ. आता थोडंसं टेन्शन आलंय आमचे सिद्धेशजी आमरे यांच्या चेहऱ्यावरती. मगाशी स्मित हास्य होतं, आता थोडं टेन्शन आलंय आणि टेन्शन कदाचित 2 रात्री आधीच होतं. अजून एक रात्र बाकी आहे कारण की या षटका या इनिंगचे अजून काही चेंडू बाकी आहेत.
मनवे साहेब आता खुश आहेत कारण त्यांचा संघ चांगली कामगिरी मैदानामध्ये करतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. संतोष लोहार साहेब मला सांगतायत का आता मात्र या मॅच अतिशय सुंदरतेनं आपण पाहतोय आणि या सोहळ्यामध्ये बरेचसे ऑनलाईन प्रेक्षक देखील जोडले गेले. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. या परिसरातील तळागाळातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नमो चषकाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघतोय बऱ्याचशे खारीचे वाटे बऱ्याच जणांनी उचलले. त्यांची नावं नक्कीच मी घेईल. किरणजी ठाकरे साहेबांचं आपण नाव पाहतोय प्रत्येकाच्या टी शर्ट वरती आदरानं पाहायला मिळते आणि त्याच्यावरती आपण आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांची छबी देखील बघतोय ज्यांनी या सगळ्या खेळाडूंना टी शर्ट्स आणि ट्रॉफीसाठी देखील या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य केले. इथे मात्र यष्टीरक्षकाची पुन्हा एकदा चालाकी. काही दिवसापूर्वी सर एक वाक्य फेमस झालं होतं, व्हेरी चालाक ब्रो. मी तर म्हणेल हा यष्टीरक्षक व्हेरी चालाक आहे, ज्यांनी पहिल्यांदा हाताने यष्ट्या उद्ध्वस्त केला पण यावेळी चेंडू हातात घेतला आणि फलंदाजाला परतीचा प्रवास करायला लावला. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये येतोय राकेश. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 17 वरती आता खतरा आलाय टीम नंदनपाडा संघाला. गणेश पाटील बाद झाल्यानंतर असा कोणताही खेळाडू पाहायला मिळाला नाही ज्यानं मोठे फटके मारले. विकी आंबरेमध्ये ती क्षमता होती पण विकीनं देखील घाई केली आणि त्यानंतर टीम आता थोडीशी अडचणीत आहे. पण हा क्रिकेटचा खेळ आहे, इथे कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ, तुम्हा आम्हाला प्रेमात पाडणारा खेळ, घरच्या खुर्चीपासून मैदानाच्या मातीवरती बसून आनंद देणारा खेळ आपण पाहतो. याची देखी याची डोळा. नमो चषक 2024च्या माध्यमातून पुन्हा एकदा सकल जनांचं हार्दिक असं स्वागत. नेक्स्ट बॅटर 8व्या क्रमांकाचा फलंदाज राकेश. गोलंदाज रमेश एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये पॉवरफुल दमदार आणि इथे मारलाय अतिशय देखणा नमो चषकाचा ब्रँडेड चौकार चौकार चौकार. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आदरणीय आमचे प्रसादजी पाटील साहेब जे महडचे आहेत ते देखील आता खूप फेमस झालेत. जसं आपला महडचा एक अष्टमहिन्यातील एक गणपती, अर्थातच ज्या गणरायासाठी रांगाच रांगा लागतात चतुर्थीच्या दिवशी आणि ते दर्शन घेण्यासाठी आवर्जून प्रत्येक भाविक भक्त मात्र महडमध्ये येतो आणि तसंच महडमध्ये आता प्रत्येकाला हवं असं वाटणारं एक नेतृत्व म्हणजे राकेशजी पाटील, प्रसादजी पाटील. राकेश मात्र मैदानामध्ये खेळतोय, ज्यानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली. 5 धावा वैयक्तिक त्यांना स्कोर कार्ड वरती नोंद केला आणि टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 22. मंडप डेकोरेटर यांचं देखील मी नक्कीच कौतुक करेल. रात्रीचं काम त्यांनी दिवसाच पूर्ण केलंय. बघा आपण दिवसा देखील नाईट मॅचचा आनंद घेऊ शकतो कारण त्यांनी लाईट आता ऑन केलेल्या आहेत. चेकअप चालू आहे, थोडंसं टेस्टिंग मात्र पाहायला मिळते. सन्माननीय किशोरजी एरुणकर साहेब आमचे मानकिवलीचे आहेत, ज्यांनी हे सगळं मंडपचं काम पाहिलंय आणि डीजे ऑपरेटर आमचा श्री इव्हेंट यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो. नक्कीच येणाऱ्या कार्यक्रमासाठी जर तुम्हाला या सगळ्या गोष्टीची गरज लागली तर यांच्याशी तुम्ही नक्कीच संपर्क करा. आणि त्यांनी खऱ्या अर्थानं दिवाळीच्या आधी बोनस दिलाय, डिस्काउंट वरती त्यांनी या स्पर्धेला आनंद देण्याचा प्रयत्न केलाय. साहेबांचं मी नक्कीच मनापासून कौतुक करेल. प्रसाद देशमुख साहेबांच्या वरती खूप जास्त प्रेम आहे त्यांचं, कारण नाईट रजनी त्यांनी पूर्ण केली आणि आता डे नाईट रजनीमध्ये त्यांची निवड करण्यात आली आणि त्याच्यावरती खुश होऊन त्यांनी डिस्काउंट मात्र दिलाय. पण इथे डिस्काउंट कुपन घेऊन येणार का गोलंदाज? नेक्स्ट बॉलर रमेश, ज्याच्या या षटकातील चेंडू झालेत ते 5 आणि शेवटचा चेंडू एमपी डाबा एंड कडनं पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती डाव्या हाताचा एक घातक फलंदाज सुमित 9व्या क्रमांकावरती. अकूट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगलची निवड केली गेली. पण मी आता सुमितला म्हणेल
एक से कुछ होगा नहीं मेरे दोस्त, चौके छक्के मारने पडेंगे. तांबाटी टीम बऱ्याच दिवसानंतर आज मात्र मला एकत्र खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळेल. हा दुर्दश वरकरा योग म्हणावा लागेल. नमो चषकाचा माध्यमातनं तांबाडी एक मोठा संघ या परिसरातील आणि एक नामांकित टीम आहे. बऱ्याच दिवसानंतर आज सगळे खेळाडू जे कामामध्ये व्यस्त असतात ते एकत्र येऊन खेळणार आणि सगळ्या पंचकृषीला ते आनंद देणार अशा आपण अपेक्षा करूया. धावा लागला स्कोर कार्ड वरती टोटल 23. नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघतोय बाळा साळुंके सरांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. ऑफिशियल आमचे पंच. निगडोली संघाचा कर्णधारला माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल ना, ती शेवटची आणि अंतिम विनंती आहे. जर तुम्ही तुमचा फॉर्म इथे या षटकाच्या समाप्तीनंतर सबमिट केला नाही ना, तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. 23 स्कोर कार्ड वरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा आणि अंतिम षटक. निगडोली संघाला शेवटची आणि अंतिम विनंती, तुमचा टॉस इथे केला जाणार नाही. जर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट केला नाही तर कदाचित अपोजिट संघाला आयोजकांकडून संधी देखील देण्यात येईल. जबरदस्त फटका यावेळेस फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं हवाई सफर, चेंडू गेला आर पार, मिळतील धावा 6. इट्स अ बिग 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 षटकार 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 आणि धावफलकाला आलाय आकार. टोटल 29. जबरदस्त आपण सूत्रसंचालन आमच्या सरांच्या माध्यमातून पाहिलं. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि सातत्यानं आम्हाला ज्यांचं प्रोत्साहन लाभतं असे आमचे धामणीचे ज्ञानेश्वर पारंगे सर यांचं मी नक्कीच कौतुक करेल. आणि 36 विभागातील एक मोठा गोड आवाज अभि पाटील सर, पेन परिसरातील आमचे अमोलजी एरुणकर आणि त्याचबरोबर केतन पाटील सर यांचा देखील आपण आवाज ऐकतोय. नमो चषकाच्या माध्यमातून या सगळ्यांच्या वतीनं मी तुषार धुमाळ हार्दिक असं स्वागत करतो. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा ओलांडताना यावेळेस जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा टीम नंदनपाड़ा, टीम का बेड़ा पार. ठोक डीजे इस बार. रामायणचं गीत मात्र सातत्यानं आठवण करून देतो. जर का तुम्ही रामायण वाचला असेल ना, तर जटायू नावाच्या पक्षाची कथा आहे. त्याच्यात रावणासमोर जटायूचं स्थान नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी स्थान निर्माण करण्यासाठी इतिहास रचला, संघर्ष केला, सीता मातेला वाचवण्यासाठी त्यांनी युद्ध देखील केलं. पण त्या युद्धामध्ये त्याला पराभवाच्या छायेत जावं लागलं. पण त्या युद्धाची दखल अजूनही रामायणामध्ये घेतली जाते. म्हणजे संघर्ष कितीही मोठा असला ना आणि योद्धा किती छोटा असला तरी तो त्या युद्धामध्ये सहभागी होऊ शकतो. इथे मात्र धावा पुन्हा एकदा मिळत आहेत त्या आणि या चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. पंच सांगतायत OUT आउट, म्हणजे याच्या आधी 2 आणि ही एक 3 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. दुसरे धाव घेताना प्रयत्न चालू होता. मनवे साहेब मला सांगतायत त्यांची टीम मैदानामध्ये खेळतीये आणि ते फलंदाज मात्र डायरेक्ट हिट क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाल्यामुळे आउट होतोय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल. टोटल 37. आता पॅनल पूर्ण झालाय बघा. BSA अंकेजी तांबडे, बाळा साळुंके, अविनाशजी पालांडे आणि त्याचबरोबर सूरजजी पांडे आणि आमचे 36तील एक अतिशय सुंदर असे पंच सचिनजी दाभोलकर, म्हणजे BSSA असं म्हणावं लागेल आता. आणि ते खास पंच म्हणून या स्पर्धेसाठी आवर्जून आज वेळात वेळ काढून आलेत.
छोटा पॅक बडा धमाका आमचे गुणलेखक नरेशजी दळवी सर मॅन फ्रॉम होराळे हे देखील या स्पर्धेसाठी आज पाहायला मिळतात. माझ्या सोबत आता आकाश पाटील मॅन फ्रॉम चिंचोली गोहे यांचं मी हार्दिक असं स्वागत करतो. जबरदस्त आयोजन नियोजन बघतोय गणेशना पाटील आणि त्यांच्या बरोबरीनं तमाम भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं हे नेत्रदीपक असं आयोजन मयूरजी पाटील यांचं मी खास कौतुक करेल, ज्यांनी युवकांना एकत्र करण्यासाठी संधी शोधली आणि ती संधी मात्र इथे आता उद्याच पाहायला मिळते. टोटल धावा लागला स्कोअर कार्ड वरती 38. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या 4 षटकामध्ये धावा लागल्यात त्या 38 स्कोर हा टोटल स्कोर कार्ड वरती नोंद झालाय. आता येणाऱ्या 4 षटकामध्ये 39 धावांची गरज असेल आणि 39 धावांचा पाठला आता कशा पद्धतीने केला जाईल याच्या आधी निगडोली संघाच्या कर्णधाराला आणि तांबाडी संघाच्या कर्णधाराला आपण आमंत्रित करूया. या आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचं कौल लगेच मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी नक्कीच टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतो आणि यानंतरच धावतो समालोचन करतील आमचे ज्ञानेश्वर पारंगे सर. टीम निगडोली संघाचा संगणक आणि तांबाडी संघाच्या संगणकाला विनंती स्टेजच्या बाजूला जो टॉस बॉक्स आहे तिथे आपल्याला टॉस साठी यायचं आहे. तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत. आमचे ग्रुप ग्रामपंचायत कुंभिवलीचे बूथ अध्यक्ष अंकुशजी पोलेकर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. मी डॉक्टर निकेत पाटील यांना विनंती करतो की कुंभिवलीचे बूथ अध्यक्ष अंकुशजी पोलेकर यांचे या ठिकाणी सन्मान करायचे. डॉक्टर निकेत पाटील यांना विनंती असेल की अंकुशजी पोलेकर कुंभिवली बूथ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचे या ठिकाणी मायेची प्रेमाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर निकेत पाटील खोपोलिया शहर अध्यक्ष युवा मोर्चा अध्यक्ष डॉक्टर निकेत पाटील यांच्या शुभ हस्ते अंकुशजी पोलेकर बूथ अध्यक्ष कुंभिवली यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर येणारे 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे ती म्हणजे आपटी संघाला. तर बघूया दोन ठाण्या भागाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई. 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे ती म्हणजे आपटी संघाला. नंदनपाडा विरोधात आपटी असा हा घमासाम. दोन संघांमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच, दोन संघांमध्ये सुरू असलेली हा रणसंग्राम, दोन संघांमध्ये सुरू असलेला हा घमासाम. ज्ञानेश्वर सर तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो. आपण तांबाडी संघाच्या कर्णधाराला टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करूया. केतनजी मुंडे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं आणि निगडोली संघाच्या कर्णधाराला देखील विनंती आपण या टॉस साठी. तर येणारे 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे ते म्हणजे आपटी संघाला. तर बघा आपटी विरोधात नंदनपाडा असा हा बिग फाईट बिग लढत पाहायला मिळते. 38 धाबा पाहिजे जिंकण्यासाठी. 38 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. ते इथे मात्र केतन मुंडे आलाय. आपण केतनला विचारूया कशा पद्धतीने या सोहळ्याकडे तुम्ही पाहताय. हा सोहळा प्रत्येकाला आनंद देणार आहे आणि बऱ्याच दिवसानंतर तुमची टीम आज एकत्र खेळणार आहे आणि या खेळामध्ये कशा पद्धतीची रणनीती तुमची असेल. सर्वप्रथम तर नमो चषक यांचा मी आभारी आहे की त्यांनी सर्व लोकल टीमला इथे खेळायची संधी उपलब्ध करून दिली आणि ते सुद्धा कोणती एंट्री फी न घेता. त्यामुळे सर्व टीम याच्यामध्ये सहभागी होता आल्या. आणि आधी एक पर्व झाला होता CM चषक, त्यानंतर हा दुसरा पर्व आहे. आशा करतो की असे पर्व दरवर्षी होत राहतील. BJP भारतीय जनता पार्टी यांच्याकडून या स्पोर्ट्ससाठी पाठिंबा मिळेल, त्यातून नवीन नवीन प्लेयर्स घडतील आणि उच्चस्तरीय खेळतील अशी अपेक्षा बाळगतो. हा होता केतन मुंडे मॅन फ्रॉम तांबाटी, ज्यानं प्रत्येक खेळाडूला इथे प्रोत्साहित केले आणि त्याला पुढच्या मॅच साठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. निगडोली संघाच्या कर्णधाराला विनंती आता आपण वेळ न वाया घालवता टॉस बॉक्स मध्ये या आणि ओव्हर टू सरांकडे आपण वळतोय.
नक्कीच सर, बघूया इथे 24 चेंडू आणि 38 धाबांची गरज. एक साधं सरळ आणि सोपं आवाहन मी तर म्हणणे उभं ठेवलंय ते नंदनपाडा संघानं. पहिला गोलंदाज या ठिकाणी पहिला चेंडू मात्र फेकला गेला आणि एक खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतं आणि इथे मात्र चेंडू अंतिम क्षणी मात्र अडवलं गेला आणि या चेंडूवरती येणार 2 धाबा. या 2 धाबेनं मात्र श्री गणेशा होतोय तो आपटी संघाचा. तर या ठिकाणी नाणेफेकीचा टॉस केला जातोय. निगडोली आणि तांबाटी या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा टॉस केला जातोय. तर या ठिकाणी आमचे पाहुणे सन्माननीय प्रवीणजी मनवे साहेबांना विनंती करतो की निगडोली आणि तांबाटी या 2 सामन्यादरम्यानचा नाणेफेकीचा टॉस करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्या. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज विकी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलने मात्र झेल पकडली गेली आणि बडी मछली जाल में. फलंदाज बाद होतो तो किशोरला मात्र येतोय तर तंबूच्या आसरेला डीजे. तर बघा 38 धाबांचा पाठला करताना इथे मात्र पहिला गडी बाद होतो तो किशोर. एक मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते. मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे सोबत राहणं, मैत्री म्हणजे सल्ला देणं, मैत्री म्हणजे मार्गदर्शन करणं, मैत्री म्हणजे कधी राग तर कधी शांत, मैत्री म्हणजे जीवनाचा आधार. आणि ही मैत्रीपूर्वक लढत नंदनपाडा विरोधात आपटी या 2 संघांमध्ये पाहायला मिळते. धापलकावरती धाबा आल्या ते अद्यापपर्यंत 2 धाबा. बघूया मैदानावरती कोण बाजी मारणार. रोमांच थरार संघर्ष, तुंबल युद्ध, अभेदी भेडी, विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरविणारा अखरा अर्थात नमो चषक 2024चे हे दिमागदार पर्व. यावेळेस जबरदस्त फटका, सरळ चेंडू या ठिकाणी ट्रायल होत आहे. अगदी या चेंडूवरती येणारा दर्जेदार षटकार 6 धाबांसाठी या ठिकाणी केला जातोय. निगडोली आणि तांबाटी या 2 तांबाटी ग्रामपंचायत आणि निगडोली ग्रामपंचायत नाणेफेकीचा टॉस केला जातोय. सन्माननीय श्री प्रवीणजी मनवे साहेबांचे हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा टॉस केला जातोय. नक्कीच प्रवीणजी मनवे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. जिथे एक बाजूला खालापूर मधले टायगर्स ओळखले जातात अशी तांबाटी टीम आणि दुसऱ्या बाजूला निगडोली. दोन्ही संघाचा द्वंद्व जर बघितलं तर बऱ्याचदा एकमेकांसमोर आलेत. क्रिकेटच्या पटलावरती या संघांनी सांघिक जबरदस्त काम केलेलं आहे. प्रवीण सरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. लगेचच वळूयात आणि टॉसचा बॉस या ठिकाणी होतोय निगडोली संघाला सर्वप्रथम शुभेच्छा. काय निर्णय असेल, कारण समोर एक ताकदीची टीम म्हणून या विभागात ज्यांची ओळख आहे त्यांच्या समोर तुम्ही खेळताय, निर्णय का असेल? बॉलिंग फर्स्ट. एक समोरच्या टीमला बॅटिंग दिलीत, कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 4 षटकांचा मॅच आहे आतापर्यंत. ही खेळपट्टी जर बघितलीत बॅटिंगसाठी अनुकूल विकेट आहे, ज्याला पाटा विकेट म्हणतो आपण टेनिस क्रिकेटच्या दुनियेत. काय सांगाल? 40 ते 45 धावा एक चेसेबल टार्गेट होऊ शकतं. धन्यवाद. पुढचे कॅप्टन्स आमचे तांबाडीचे अर्थातच केतनजी मुंडे, काय सांगाल? समोरच्या टीमने टॉस जिंकला, बॅटिंग फर्स्ट आले तुम्हाला. मी नेहमी टॉसवर डिपेंड नसतो आणि मी कधी कॉल सुद्धा करत नाही. जे टार्गेट आपल्या समोर येईल ते चेस करायचं आणि जे टार्गेट आपण ठेवू ते डिफेंड करण्याचा प्रयत्न करायचा. हा माझा मेन रूल असतो खेळताना. त्यामुळे त्यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं तर माझं जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न राहील, कारण की इथे स्कोअर होत आहे. आणि टार्गेट दिल्यानंतर कोणत्याही टीमला भले तो 40 असो, 50 असो किंवा 60 असो, चेस करायला तेवढे धावा त्यांना पूर्ण करायच्या असतात. त्यांच्यासाठी नेहमीच डिफिकल्ट असतो. नक्कीच केतन मुंडे, रायगड प्रीमियर लीगमध्ये तुम्ही खेळलेला आहात, बराचसा अनुभव टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला आहे आणि तांबाटी गावाची एक ओळख राहिली आहे की सातत्याने स्पर्धा जिंकण्याचा तुमचा मानस, तुमची जिद्द, तुमच्या टीम्सचा तुमचा एफर्ट्स, त्यामध्ये जयेश असेल, प्रवीण असेल, बाकी तुमचे खेळाडू, या सर्व संपूर्ण तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? टीमने जेव्हा टीम एकत्र खेळते तेव्हा ती चांगला परफॉर्मन्स दाखवते आणि गेल्या काही वर्षात सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवला. आता काही 2 वर्षानंतर पुन्हा आम्ही एकत्र खेळत आहेत. तसाच प्रयत्न आमचा असेल की तोच परफॉर्मन्स आम्ही पुन्हा यावर्षी या ग्राउंडवर दाखवू आणि चषकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, एक प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडून होईल.
नक्कीच हे होते नक्कीच केतन मुंडे, सेंटर ऑफ द न्यूज. निगडोली संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलाय. वळूयात आपण लगेचच कॉम बॉक्समध्ये, जिथे आमचे सन्माननीय ज्ञानेश्वर सरांचा आवाज असेल. धन्यवाद सर. तर इथे पंचाचं पहिले षटक संपण्याचा इशारा आला, निर्वाल आला. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या त्या विकी गोलंदाजनं 9 धावा. तर दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या भोवल्यावरती अभिषेक. तर समोर येतो फलंदाज प्रतीक स्ट्रायकरला. यावेळेस मात्र काय घडतंय, पंच आमच्याकडे गिरकी घेतात. गिरकीला कवायत पहिली अगदी शाहरुख खानच्या स्टाईलने या ठिकाणी अवांतर धाव या ठिकाणी आम्हाला सांगितलं आणि एक अवांतर धाव्याच्या मदतीनं धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे जाईल, ती 10 या अंकावरती आहे. यावेळेस जबरदस्त फटका अगदी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार, फेकणार तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकेरी धाव. एकेरी धावीनं संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल, ती 11 या अंकावरती आहे. आपटी विरोधात नंदनपाडा अशी ह्या मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते. नमो चषकचं ह्या दिमागदार आयोजन, बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित अशी ही स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री किरण ठाकरे, कर्जत खलापूर विधानसभा प्रमुख यांच्या सहयोगाने ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होती आहे. यावेळेस मात्र जबरदस्त फटका. इथे मात्र हा चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. हा येतो या गगनचुंबी गगनभेदी षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या नेऊन ठेवली, ती अद्यापपर्यंत 17 या धावावरती आहे. चांगली पटकेबाजी, टोलीबाजी पाहायला मिळते ती फलंदाज सूरज आणि प्रतीकच्या बॅटमधून. दुसरं षटक प्रगती पथावर, गोलंदाज अभिषेक पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या उंबरट्यावरती आहे. यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेकणार तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावीने आमचे गुणलेखक राज सावंत आम्हाला सांगतात की धावपलकावरती धावा आल्या त्या 18 धावा. 18 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. तर नंदनपाडा विरोधात आपटी अशी ही मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळते. 38 धावाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात मानावी लागेल ती नंदनपाडा संघाची. यावेळेस मात्र काय फटका सजवला, बरोबर झेल होईल का, आणि इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि दुसरा फलंदाज बाद होतोय तो नंदनपाडा संघाचा प्रतीकला मात्र परतावं लागलंय. तोपर्यंत नौका फलंदाज कोण येईल तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं एक सुमधीर संगीत. वाजव तुझे गाणे. प्रगतीबाद धावपलकावरती धावा आल्या त्या 18 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज मात्र येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीये. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तर इथे कोणता संघ इतिहास घडवल हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज गोलूच्या ट्रॅकवरती अभिषेक. 14 चेंडू आणि अजूनही 20 धाबांची गरज. यावेळेस उलटा चेंडू. इथे मात्र सरळ दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडू उचलणार, फेकणार तत्पूर्वी या चेंडूवरती येणार आणि रिव्ह्यू घेतलेले पंचांनी. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बाळा साळुंके आपण
तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी यायचंय. अविनाश पालांडे सरांना तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली आहे मैदानामध्ये. अतिशय चांगले पंच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. बाळा सालुंके असतील, अंकेश तांबडे आमचे सावरे, तसेच त्याप्रमाणे घोडुलीचे आमचे अविनाश पालांडे हे जबरदस्त या ठिकाणी ऑफिशियल पंच. अगदी चांगला अचूक नियम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. आणि पंचांनी या ठिकाणी नो बॉल चेंडू घोषित केलाय. अतिशय चांगले नियम पंचांच्या माध्यमातून एक फ्री हिट पंचांनी नो बॉल चेंडू घोषित केलाय. एक 1+1 अशा 2 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. या 2 धावाच्या बरोबरीनं नंदनपाडा संघ पोचतोय. तो अद्यापपर्यंत आपटी संघ पोचतोय तर 20 या अंकावरती. 20 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाजीच्या बहुल्यावरती अभिषेक. यावेळेला सर्व फेकून दिला, हेलिकॉप्टर उडवला आणि चेंडू राहील सीमारेषा पलीकडे. हा येतो या A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. या 6 धावाने धावपलका वधारलं. आमचे गुणलेखक राज सावंत आम्हाला सांगतात की धावपलकावरती धावा आल्या त्या 26 धावा. जबरदस्त फटके मध्ये एखाद्याने भोला मोठा दगड डोक्यात टाकावा तसा गाणागाथे प्रहार केला आणि हल्ला चढविला तो 6 धावांसाठी. धावपलकावरती धावा 26 धावा. तर सावरोली आणि जांभरुंग संघाला या ठिकाणी आपला फॉर्म या ठिकाणी जमा करायचे. सावरोली आणि जांभरुंग, त्यानंतर ठाणे नावे, बीड, हाल, सुभाषनगर, हाल, शीलफाटा या संघांना विनंती करतो की आपण आपला फॉर्म या ठिकाणी जमा करायचे. धावपलकावरती धावा आल्या त्या 26 धावा. गोलंदाज अभिषेक दुसरे षटक प्रगती पथावर. आपल्या षटकातील काही चेंडू हाताळताना यावेळी जबरदस्त फटका, चपराक लागावे असा आवाज आला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे मात्र काय घडतंय, इथे मात्र चित्त्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीनं इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावाच्या बरोबरीनं स्कोअर कार्डवरती धावा लागल्या गेल्या त्या अद्यापपर्यंत 28 धावा. 2 षटकांचा षटक या ठिकाणी संपतं आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 28 धावा. तर तिसरं षटक कोण घेऊन येतंय हे पाहण्याआधी ऐकूया डीजे मास्टरचे एक सुमधुर संगीत. ठोक डीजे. अजूनही 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. 38 धावाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात. शेवटचे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. धावपलकावरती धावा त्या आपटी संघाच्या 28 धावा. 38ला विन आहे, 10 धावा पाहिजेत. सदतीस धावा झाल्यात, 38ला विन आहे. तीन ओव्हरला 23 स्कोर होता आणि शेवटच्या पहिल्या बॉलला 6, दुसऱ्या बॉलला चौकार, तिसऱ्या बॉलला 2 धावा, चौथ्याला 1 रन आणि फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर डॉट चेंडू आला, पुन्हा शेवटचा एक चेंडू 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. अशा 37 धावा आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. तर धावपलकावरती धावा आल्या त्या 28 धावा. केवळ आता 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज कुणाल या ठिकाणी येतोय.
कुणालच्या हातामध्ये चेंडू दिलाच होतं कर्णधारनं. यावेळेस धीमा गतीचा चेंडू मिळाला, सन्मान दिला चेंडूला. अगदी कार्पेट पद्धतीने चेंडू चालला जमिनीला घरघरत. या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय. 2 बाद 29 धावा. दोन बाद 29 अशी स्थिती पाहायला मिळते ती आपटी संघाची. नंदनपाडा विरोधात आपटी असा हा रस्सिके 2 संघांमध्ये सुरू असलेला हा घमासाम. गोलंदाज कुणाल. यावेळेस जबरदस्त फटका चेंडू आवेत आहे. झेल होईल का? आणि इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि फलंदाज बाद होतोय तो सूरजला मात्र तंबूच्या आश्रयाला. डीजे आणि मी बॅट्समन जे आपटीचे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो की आपण डागआउटमध्ये यायचे. पुढे जाऊ नका. सीमारेषा पलीकडे आपण आपल्या पॅव्हेलियनमध्ये बसून घ्यायचे. सीमारेषेच्या आतमध्ये जाऊ नका. बघूया धावपलकावरती धाबा आल्या त्या 28 धावा. अजून 11 चेंडू आणि 10 धाबांची गरज. 29 धाबा. 29 धावा धावपलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज कुणाल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. यावेळी जबरदस्त फटका दिशा दिले क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये शर्यत लागले आणि चेंडू आहा माता सीमारेषा फरार. येतोय हा दर्जेदार चौकार. या 4 धावेनं आमचे गुणलेखक राज सावंत आम्हाला सांगतात की धावपलकावरती धावा आल्या त्या 33 धावा. 33 धावा धावपलकावरती लागल्यात. केवळ जिंकण्यासाठी 5 धाबांची गरज मात्र येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू आणि 5 धाबा या ठिकाणी पाहायला मिळतात. अजूनही कोणी सामना हारला नाही, कोणीही जिंकला नाही. गोलंदाज कुणाल आपल्या गोलंदाजीच्या बहुल्यावरती. यावेळेस मात्र हा चेंडू बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षक चेंडू उचलतो. तत्पर या चेंडूवरती येणार एकच धाव. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकेल. ती 34 या अंकावरती आहे. 34 धावा धावपलकावरती आहे. 8 चेंडू आणि 4 धाबांची गरज. आपटी त्याच्या विरोधात नंदनपाडा असा हा घमासाम 2 संघांमध्ये सुरू असलेली ही रस्सी खेच. यावेळेस मात्र सन्मान दिला. चेंडूला सन्मानपूर्वक धाडलं परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. या चेंडूवरती येणार 1 धाव. या एकेरी धावेनं आपटी संघ पोचतोय तो 35 या अंकावरती. यानंतरचा होणारा पुढील सामना निगडोली आणि त्याच्या विरोधात तांबाडी असा हा घमासाम. एक बिग फाईट, बिग लढत पाहायला मिळणार आहे. निगडोली ग्रामपंचायत आणि त्याच्या विरोधात तांबाटी ग्रामपंचायत. गोलंदाज कुणाल. यावेळेस मात्र जबरदस्त फटका आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतोय दर्जेदार षटकार आणि हा सामना जिंकला तो आपटी संघानं. आपटी ग्रामपंचायत या ठिकाणी संघ या ठिकाणी विजय झाला. विजयी झालेल्या संघाचा हार्दिक अभिनंदन. तर या मॅचचा हिरो ठरतोय तो मॅच ऑफ द प्लेयर. हॅलो हॅलो धन्यवाद पारंगे साहेब. हा होता एक खालापूर तालुक्यातला गोड आवाज. अतिशय सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चांगला मॅच मात्र सर्व प्रेक्षकांनी एन्जॉय केला. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये बरोबर 2:30 झालेले आहेत. मी अमोल एरणकर, पेन रायगड सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय.